रामकृष्ण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. वारीनिमित्त चालू असलेली आपली चिंतन मालिका, ज्याचं नाव आहे वारी विशेष, आणि आज वारी विशेष भाग 5. वारी विशेष 4 भागाचं चिंतन आपण ऐकलं. त्या 4ही भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये संपदा सोहळा नावडे जीवाला लागला टकळा पंढरीचा या अभंगावर चिंतन केलं. नंतर आपण चिंतन करत असताना एक दिवस आपण, मला वाटते, वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याच या अभंगावर चिंतन केलं, नाही का? आणि एक दिवस स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही केळी मेळी गदा रोडे आनंदी याही अभंगावर चिंतन केलं. आणि मागच्या भागामध्ये ज्या अभंगावर चिंतन केलं आणि ते चिंतन आज सुद्धा आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तो अभंग काल आपल्याला सांगितला होता. मागच्या भागामध्ये आपण ज्यावर चिंतन केलं तोच अभंग आपल्या समोर ठेवतो आणि पुढचं चिंतन करूयात. बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करियात, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियाता, सांडियाता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा, पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे, रूपते पाहावे विटेवरी, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियाता. विटेवरी उभा विटेवरी नीट आनंदाचा स्कंद. कुठे कुठे विटेवरी उभा पण आलेला आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे संदे नाम घोषे, तुकानाचे संदे नाम घोषे, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडियाता. या अभंगावर आपण चिंतन चालू केलं होतं. मागच्या भागामध्ये पहिल्या चरणावरती चिंतन करत असताना हा दुर्लभ देह बहुत जन्मानंतर, अनेक जन्माचं फिरल्यानंतर, अनेक जन्मामध्ये फेऱ्या घेतल्यानंतर हा जन्म आपल्याला मिळाला. तो जन्म सार्थकी लावा. तो कशाने सार्थकी लागेल हे सांगताना तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, देव तू सोयरा करी आता. देवाला सोयरा कर म्हणजे देवाला जवळच कर, देवाशी प्रेम संबंध निर्माण कर, देवाची भक्ती कर, असा त्याचा अर्थ घेतला आपण, नाही का? मागच्या भागामध्ये चिंतन केलं. तुकोबाराय म्हणतात, अनेक जन्मानंतर, बहुता जन्मानंतर हा जन्म मिळाला. आता देवाला सोयरा करा. का हो तुकोबाराय? अनेक जन्मानंतर हा जन्म मिळाला. पशु पक्ष्याच्या जन्मामध्ये कुठं जे मजा नाही ते या जन्मामध्ये आपल्याला मजा भोगता येते संसारामध्ये, नाही का? आपल्याला वाटेल तसे आपल्या आवडीचे कपडे घालता येते. पशु पक्ष्यांना घालता येतात का? आपल्याला वाटेल तसं आपल्याला एसीमध्ये जाऊन बसता येते. चांगलं घर, चांगलं डेकोरेशन, चांगले कपडे. पशु पक्षाला नाही करता येतं, मग करू द्या ना आम्हाला ते. या जन्म मिळाला मनुष्याचा, कशाला आमच्या मागे लागले? देव तू सोयरा करी आता. देवाला सोयरा करे. आम्ही बघतो की आमचे सोयरे चांगले घरंदाज सोयरे आम्ही बघितले आहे. अहो फॅशनेबल आहे, चांगले सोयरे आहेत आमचे, मस्त नवीन पद्धतीचे सोयरे, मॉडर्न आहेत, बिलकुल सुखी आहे, संपन्न आहे. आता तुम्ही म्हणता देव तू सोयरा करी आता. आता काय तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, मी तुला देव तू सोयरा करी आता याचं कारण तुला सांगितलं की कारण तू देव सोयरा, देव सोयरा, तो सोयरा आहे. तो तू कर याचं कारण काय? कारण तुला तुझा स्वार्थ
कळतो की नाही मला माहिती नाही, तुला तुझं स्वहित कळते की नाही माहिती नाही. म्हणून मी तुला सांगतोय की तू तुझ्या स्वहिताचा स्वार्थ बघ. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगतात, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. अनर्थाचा अर्थ सांडी आता, अनर्थाचा अर्थ सांडी आता, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. तुकोबाराय म्हणतात, तुझ्या स्वहिताचा स्वार्थ तू कर बापा. बापा कधी म्हटलं ना देव? काय बापा काय करताय? आपल्याला माहिती आहे संत महात्म्यांनी आपल्याला मायबाप म्हटलं. संत महात्म्यांनी आपल्याला विनवणी केली. संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश करताना आपल्या पाया पडले. इथे इथे तुकोबाराय म्हणतात, बाप्पा करी आता बापा, बापा एक काम कर. काय कर? करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. काय आहे? आपलं हित आपल्याला कळते तसं नाही. लहान मुलाला त्याचं हित कळते का हो? लहान मुलाला त्याचं हित कळते का? कळत नाही ना. लहान मूल विस्तवाजवळ गेलं, विस्तवाला हात लागेल तेवढ्यात आई काय करते? आई बाजूला घेते. कारण काय? त्याला कळत नाही ना. विस्तवाने आग, विस्तवाने चटका बसेल, कळते का? नाही कळत. मग लहान मुलाला प्रत्येक वेळेला आई सावरते. त्याचं कारण त्याला ते कळत नाही. त्याला त्याचं हित कळत नाही ना. कडू औषध लहान मुलाला देताना मुलगा घेत नाही. त्याला ते कळत नाही, त्याला ते रुचत नाही, त्याला ते आवडत नाही. पण आवडत जरी नसलं तरी ते औषध त्याला द्यावं लागतं. मग आई काय करते? काहीतरी आपली आयडिया काढून, काहीतरी आपली कल्पना लाडून त्याला गोळ देऊन वगैरे ते औषध देते. आपल्याला माहिती आहे. मी का सांगतो? लहान मुलाला त्याचं हित कळत नाही, तसं तुम्ही आम्ही आपल्याला आपलं हित कळत नाही. म्हणून संत महात्मे आपल्याला जाग करतात की बाबा रे, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. तुझ्या स्वहिताचा स्वार्थ तू लक्षात घे. का हो? संत महात्म्यांनीच आपल्या हिताचं आपल्याला सांगावं का? आपले आई वडील आहे, आपले बहीण भाऊ आहेत, आपली बायको आहे, आपला बायको म्हणून माझा नवरा आहे, आपले नातेवाईक आहे, आपले जवळचे आहेत, आपले मित्रमंडळ आहे. हे सर्व आपल्याला आपल्या हिताचा सल्ला सांगतील की नाही? सांगू शकतात ना. संसारामधला सल्ला ते देऊ शकतात. पण पारमार्थिक दृष्ट्या विचार जर केला तर आपल्या आई वडिलांना सुद्धा आपलं हित कशात आहे हे कळत नसते. महाराज एके ठिकाणी म्हणतात, हित नाही ठावे जननी जनका. जननी म्हणजे आई, जनक म्हणजे बाप. आई बापाला सुद्धा आपलं हित कशात आहे हे सांगता येणार नाही. व्यावहारिक ठीक आहे, संसारातलं हित त्यांना सांगता येईल, पण परमार्थातलं हित त्यांना सांगता येत नाही. परमार्थातलं हित फक्त आपले संत आपले जाणू शकतात, नाही का? कारण तेच आपल्या हिताचा विचार करतात. त्याची माझे हित करीती सकळ, नाही का? महाराज म्हणतात ना, त्याची माझे हित करीती सकळ, जे नेहा गोपाळ कृपा करी. पांडुरंग परमात्मा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्यावर कृपा कशाने करील हे फक्त आणि फक्त संत जाणू शकतात. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ, जे नेहा गोपाळ कृपा करी. म्हणून संत महात्मे आपल्याला हिताचा कळवळा आहे, येतो कळवळा म्हणून या. त्यांना हिताचा कळवळा असल्यामुळं ते आपल्याला सांगतात की अरे, या बहुता जन्मांती जन्मला शिणारा देव तू सोयरा करी आता. का देव सोयरा कर? कारण तुझा यात हित आहे. तुझ्या स्वहिताचा विचार तुला करावा लागेल. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी आता, अनर्थाचा अर्थ सांडी आता. अनेक जन्मानंतर जन्म मिळाला, आता स्वहिताच्या स्वार्थाचा विचार कर.
कुठेही भटकू नको. जन्म मिळाला म्हणून काही करायला निघू नको. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, एवढंच करू नको. कारण हा देह मिळाला, हा देह नको त्या ठिकाणी गमवू नको. तुकोबाराने अनेक ठिकाणी उपदेश केला ना महाराज. अरे हा मानव देहामध्ये आला आणि करतो काय, कधी विचार केला का तू? महाराज तर म्हणतात, अरे बाबा जाऊ दे, आतापर्यंत काय झालं असेल ते जाऊ दे, पण इथून पुढे या आयुष्याचा नाश करू नको. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. असं तुकोबाराय का सांगतात? कारण त्यांना हिताचा कळवळा, आपल्या हिताचा कळवळा असल्यामुळं ते आपल्याला सांगतात की तू आयुष्याचा नाश करू नको. मग काय कर? देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता. चिंतन भरपूर आहे महाराज. नुसतं आता या शब्दावर जरी चिंतन करतो म्हटलं, देव तू सोयरा करी आता, आता म्हणजे कधी, याच्यावर पण आपले 2-3 प्रयोजन होतील. पण मूळ मुद्दा असा आहे, तुकोबाराय या अभंगातून म्हणतात, हा देह तुला मिळाला ना, मग देव सोयरा करायचा का? कारण त्यात तुझा स्वार्थ आहे. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, आणि अनर्थाचा अर्थ सांडी आता. कारण काय आहे, आपण नको त्या गोष्टीकडे लागतो. जे करू नये ते करतो, जे बघू नये ते बघतो, जे ऐकू नये ते ऐकतो. आम्हाला कळतच नाही काय केलं पाहिजे ते. त्याच्यामुळे महाराज म्हणतात, त्या अनर्थाच्या मागे ज्यांनी अनर्थ होईल असं काही करू नको. अनर्थाचा अर्थ सांडी आता. सांडणे म्हणजे टाकून दे. अविचारी मार्गाने जाऊ नको. मना सज्जना भक्तिपंथीची जावी. समर्थांचं आपल्याला माहिती आहे ना, मना सज्जना भक्तिपंथीची जावी, तरी श्री हरी पाविजी तू करावी. अर्थात मन हे चांगल्या मार्गाने लागावं, मन भक्ती मार्गाला लागावं, मन भक्ती मार्गाला लागून देवाला सोयरा करावं. अनेक अभंगामध्ये आलाय बघा, देव आपलासा करून घेतला पाहिजे. कारण आपल्याला सुख जर पाहिजे आहे ना, आपल्याला जर देव मिळावा, आपल्याला जर आपल्या या जन्माचं खरं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्याला सोयरा बनवावा लागेल. आणि सोयरा बनवण्यासाठी काय करावं लागेल? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोही, तेने विन जीवा सुख नोही, एरती माईके दुःखाची जनिती. असो, मी काय सांगत होतो, देव आपलासा करून घ्यावा लागेल, त्याला सोयरा करून घ्यावा लागेल. कारण त्यालाच सोयरा करण्यात आपला स्वार्थ आहे, नाही तर अनर्थ होईल. व्यवहारामध्ये आपण ज्या वेळेला सोयरा बघतो, सोयरा करतो, एखाद्याशी चांगले संबंध ठेवतो किंवा ज्याच्याशी जवळीक करतो, त्याला आपलोसा करून घेतो, त्याच्या बाबतीत माहिती असायला पाहिजे महाराज. कुणालाही आपलंसं करून चालत नाही. अहो कशाला, मित्र सुद्धा कसा करावा. एखाद्या मित्राची कुसंगत लागली तर काय होते आपल्याला माहिती आहे ना. संगतीचा परिणाम, एखादा मित्र, जवळचा मित्र, पण तो जर व्यसनी निघाला महाराज, तर याला सुद्धा त्याचा दोष लागतात की नाही हो? संगतीचे परिणाम होतात की नाही? होतात ना. मग साधं व्यवहारामध्ये जर या संगतीचा परिणाम असा होतो, आमच्या जवळीक करण्याचा, सोयरीक करण्याचा, आपलंसं करण्याचा जर परिणाम असा होतो, तर भगवत प्राप्तीमध्ये, परमार्थामध्ये ज्यावेळेला आम्ही एखाद्या देवाला सोयरा करायला निघालो, तुकोबारा म्हणतात, देव तू सोयरा करी आता. मग त्या देवाचं कुळ, देवाचं मूळ, देवाची कीर्ती काय, त्याची कीर्ती ऐका यशस्वी अवधार ज्ञान वैराग्यश्वर हे 6 गुण जिथ वसतसे. असा तो परमात्मा, त्याला सोयरा करायचा आहे, त्याला आपलास करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, बाकी ठिकाणी भटकू नका. बाकी उगीच काही कुठेही भटकून
इथे चाललो, तिथे चाललो, तिथे चाललो, हे करतो, ते करतो, या मार्गाने त्या अहो, संसारातलं तर सोडा सोडा, मी संसारातला विषयच करत नाही, पण पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा भक्ती करत असताना दांभिकतेच्या मागे लागू नका. कोणीही साधू, गल्लोगल्ली साधू, गल्लोगल्ली देव झाले महाराज, काय सांगायचं? दगड उचलला की देव, काय बोलायचं? दगड उचलला की देव. काय कुठे देव, कुठे बाबा, कुठे काय? भारूड प्रकरणामध्ये मी एका मला आठवत चिंतन केलं होतं, बघून गेला आपण भारूड, नाथांची भारूड, 36 भारुडाचं आपण चिंतन केलं, त्यातलं एक भारूड होतं बघा. या जनासी लागले वेड, या जनासी लागले वेड, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी बसविले, पाट मांडुनी वर बसविले, वस्त्रे अलंकारे गुंडिले, वस्त्रे अलंकारे गुंडिले. आणि पुढे काय होतं? मना आले ते नाव ठेविले, मना आले ते नाव ठेविले, या जनासी लागले वेड, या जनासी लागले. या जनतेला वेड लागलाय, तुम्हा मला वेड लागलाय. आम्ही कुणालाही देव म्हणतो आणि कोणाच्याही मागे धावतो. तू कोरा म्हणतात, असं करू नका हो, असं करू नका. देवाला सोयरा करा. कोण्या देवाला करा? ते पुढे आलाय. पांडुरंग परमात्मा पंढरीचं वर्णन याच भंगामध्ये आहे. तुकोबारा म्हणतात, त्या देवाला सोयरा करा, कारण आता हीच संधी आहे, पुढे संधी मिळणार नाही. एकदा का हा देह निघून गेला की मग पुन्हा हा देह मिळणे नाही, आणि पुन्हा पंढरपूरला जाण्याची संधी नाही, पुन्हा विठ्ठलाचं गुणगान गाण्याची संधी नाही, पुन्हा माऊली ज्ञानोबा यांची दर्शन होण्याची संधी नाही, पुन्हा ज्ञानोबा माऊली तुकाराम हे भजन करता येणार नाही, भानुदास एकनाथ भजन करता येणार नाही, काकडा करता येणार नाही, हरिपाठ करता येणार नाही. म्हणून या जन्मातच आताच पंढरीची वारी करायची, पंढरपूरला जायचं, पांडुरंग परमात्माला सोयरा करायचं. कारण आम्हाला माहिती आहे अनेक जन्मानंतर हा देह आम्हाला मिळाला. बहुता जन्मांती जन्मला शिनरा, आणि देव तू सोयरा करी आता. आणि हे करण्यात काय आमचाच स्वार्थ आहे, आमच्या जीवनाचं कल्याण आहे. कल्याणाचा, प्रगतीचा, आमच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आम्हाला सापडला, जो तुकोबाऱ्यांनी दाखवला. तुकोबाऱ्या म्हणतात, स्वतःच्या स्वहिताचा स्वार्थ बघ आणि दुसरीकडे भटकू नको, उगीच कुठल्या भाकळ कल्पनेमध्ये जाऊ नको. अनर्थाचा अर्थ सांडी आता, अनर्थकारक गोष्टीकडे, अपायकारक गोष्टीकडे, अशाश्वत गोष्टीकडे, प्राकृत गोष्टीकडे, सांसारिक गोष्टीच्या अनर्थामध्ये जास्त न अडकता काय कर? करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता. अनर्थाचा अर्थ सांड म्हणजे टाकून दे, स्वहिताचा स्वार्थ बघ. काय आहे स्वहिताचा स्वार्थ? तर देव तू सोयरा करी आता. अशा प्रकारे या 2 चरणाचा भंग आपण मागचा 4था भाग आणि आजच्या 5व्या भागामध्ये बघितला. आणखी या भंगावरचं चिंतन बाकी आहे. आणखी 3 चरण आहेत, ज्यात पंढरीचा वाट कशी आहे, पंढरीला जाऊन काय करायचं, हे सर्व वर्णन आहे, ते आपण बघूया. मागच्या भागामध्ये आपण बहुता जन्मांती जन्मला शिनारा, देव तू सोयरा करी आता. आणि आजच्या भागामध्ये करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी आता, या चरणावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये म्हणजे भाग 6 मध्ये, वारीविषयी भाग 6 मध्ये सुद्धा आपण याच भंगावर चिंतन करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. वारीविषयीची आपली चिंतन मालिका जरूर बघा, जरूर ऐका, कारण हे वारीचे दिवस आहेत महाराज. आणि पंढरीच्या वारीच्या दिवसामध्ये तर पंढरीची वारी, पंढरीचा वारकरी आणि पंढरीचा देव आमचा पांडुरंग परमात्मा याचं चिंतन जर केलं नाही, याच्या गुणाचं वर्णन, यांच्या गुणाचं वर्णन जर कानाने ऐकलं नाही, तर महाराष्ट्रात जन्म घेऊन आपला काय फायदा महाराज. म्हणून जे वारकरी पंढरीला निघाले, जे निघणार आहेत, त्यांचं महात्म्य, त्यांच्या देवाचं महात्म्य, त्या देव राहत असलेल्या पंढरीचं महात्म्य नक्की ऐकलं पाहिजे. आपल्या या चिंतन मालिकेतून ते आपल्या समोर संतांच्या अमृतवचने या चॅनलच्या माध्यमातून आपण
घेऊन येत असतो. जरूर ऐका, इतरांनाही ऐकायला सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. काही सूचना असतील तर कळवा, नाही का? ठीक आहे, मला माहिती आहे आपण चॅनल सबस्क्राईब केलेला आहे आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगत आहात. आपण हा भाग बघितला आहे. ज्यांनी अगोदरचे भाग बघितले नसतील त्यांनी जरूर ते भाग बघा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, म्हणजे भाग 5 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री कनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.